प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, त्याला गौरव असो. आपण देवाचं वचन काल आपण ऐकलं, त्याच्यावर मनन केलं. जर आम्ही देवाच्या सेवकांचं जर आम्ही ऐकलं तर त्यापासून आम्हाला कोणते आशीर्वाद प्राप्त होतात ते आपण थोडक्यात पाहूया. आणि म्हणून काल आपण देवाचं वचन पाहिलं की तुमचा देव परमेश्वर याचवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हा. त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हा. आणि परमेश्वर अगदी सुरुवातीपासून आपल्या संदेशांच्याद्वारे, त्याच्या सेवकांच्याद्वारे, एवढंच नाही तर निसर्गाच्याद्वारे तो आपल्याशी बोललेला आहे. आज त्याला अनुसरून आपण एक वचन वाचूया. इब्रानियोस पत्र याचा पहिला अध्याय आणि 1 आणि 2 वचन. प्रभूची स्तुती असो की या ठिकाणी म्हटलेले की प्राचीन काळे अंशाने प्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. आणि स्तोत्रसंहिता 19 अध्याय जर आपण वाचला तर सृष्टीच्याद्वारे परमेश्वर आपल्याशी तो बोललेला आहे. आणि जर आम्ही देवाचं वचन जर आम्ही ऐकलं तर त्यापासून आम्हाला फायदा काय आहे. देवाचं वचन आम्ही का ऐकावं आणि देवाचं वचन आम्ही ऐकल्यानंतर देवाने आम्हाला देऊ केलेले आशीर्वाद कोणते आहेत. तर या ठिकाणी आपण पाहिले की देव प्राचीन काळी अंशांनी प्रकाराने संदेश त्याच्याद्वारे आपल्याशी तो बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. तो प्रेषितांच्याद्वारे तो आपल्याशी बोलत आला. आणि आज जे पाळक लोक आहेत, उपदेशक आहेत, जे संदेशक आहेत, ते तुमच्याशी बोलत आहेत. पण काही लोक, काही पाळक, काही उपदेशक, काही संदेष्टे हे गप्प आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जर तुम्ही गप्प राहिला तर धोंडे ओरडतील. आणि आज खरोखर हे धोंडे ओरडत आहेत. धोंडे म्हणजे निर्जीव वस्तू की जेणेकरून जसे हे आपले मोबाईल किंवा TV किंवा इतर जे अनेक साधनं आहेत, त्या साधनांच्याद्वारे 24 तास देवाचं वचन हे गाजवलं जात आहे या निर्जीव वस्तूच्याद्वारे. का तर आम्ही गप्प असल्यामुळं धोंडे ओरडत आहे. पण जे तुम्ही देवाचं वचन ऐकणार आहात ते तुम्हाला परमेश्वराने कोणते आशीर्वाद देऊ केलेले आहेत. तर यिर्मया संदेश त्याच्याद्वारे परमेश्वर म्हणतो की न जाणो यहूदांच्या घराण्याकडे जे सर्व अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 36वा आणि 3रं वचन. न जाणो यहूदांच्या घराण्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे ते ऐकून ते सर्व आपापल्या कुमार्गापासून वळतील आणि मी त्यांच्या दुष्कर्मांची व त्यांच्या पापांची त्यास
क्षमा करील आणि म्हणून दैवबापाने आपल्या दुष्कर्मांची, आपल्या पापांची क्षमा करावी म्हणून देवाचे वचन तुम्ही ऐका. आणि योग काय म्हणतो? योगाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय. खूप सुंदरसे आशीर्वादित हे वचन आहेत. योगाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आणि 17 ते 25. पहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य. म्हणून सर्व समर्थाचे शासन तुच्छ मानू नको, कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तो बांधतो, घाय तो करतो आणि त्याचवर हात तो बरा करतो. तो तुला 6 संकटातून सोडवील. सातांनी तुला काही अपाय होणार नाही. दुष्काळात मृत्यूपासून, युद्धात तलवारीच्या धारेपासून तो तुझा बचाव करील. जेव्हा प्रहार होऊ लागला म्हणजे तू लपेवर जाशील. विनाश प्राप्त झाला असता तू त्यास डगमगणार नाहीस. विनाश व दुष्काळ यास तो हसशील. पशूंचे भय तुला वाटणार नाही. मैदानात पाषाणासेही तुझा स्नेह होईल. वन पशु तुझ्यापाशी सरोका करतील. तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल. तू आपल्या घराण्याकडे पाहशील तेव्हा तुला काही ऋण नाही असे दिसून येईल. तुझा वंश वृद्धी पावेल. जमिनीवरच्या हिरवळीसारखे तुझे संतान वाढेल असे तुला दिसून येईल. हंगामाच्या वेळी धान्याची सुडी आणून ठेवता तसा तू पुऱ्या वयाचा होऊन कबरेत जाशील. पहा, आम्ही शोध करून हे पाहिले आहे हे तू ऐकून ध्यानात ठेव. आणि जे तुम्ही ऐकलेलं आहे ते ऐकून तुम्ही ध्यानात ठेवा. प्रभूची स्तुती असो. त्याचप्रमाणे योग 22वा अध्याय देवाचं वचन तुम्ही ऐका. आणि म्हणून देवाचं वचन आहे त्याच्याशी सत्य कर आणि शांती जो. आशाने तुझे कल्याण होईल. आता त्याच्या तोंडचे धर्म शिक्षण घे. त्याची वचने आपल्या हृदयात साठीव. तू सर्व समर्थाकडे वळशील. आपल्या डेऱ्यात तू अधर्म दूर केला तर तुझी पुन्हा उभारणी होईल. तू आपले सुवर्ण धुळीत टाक. ओफीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे. म्हणजे सर्व समर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रुपे असे होईल. मग सर्व समर्थाच्या ठाई तू आनंद पावशील. तू आपले मुख देवासमोर वर करशील. तू त्याची प्रार्थना केली म्हणजे तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस भेटतील. तू संकल्प केले तर ते सिद्धीत जातील. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. त्या मार्गाने तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर वर असेच म्हणशील. कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करेल. जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो. तुझ्या हातच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल. आणि म्हणून प्रभूला त्याच्या वचनाच्याद्वारे आपलं तो सहाय्य करू. आणि शेवटी स्तोत्रकर्ता म्हणतो स्तोत्रसहिता भाव आणि 15 ते 17 वचन 12 ते 17 हे वचन आपल्यासाठी आहे. जर आम्ही देवाचं वचन ऐकलं, संदेश त्याचे वचन जर आम्ही ऐकले,
संदेश, त्यांच्या आज्ञा जर आम्ही पाळल्या तर नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबाना बोरेल गंधू सारखा वाटेल. जे परमेश्वराच्या घरात रोवले आहे ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होते. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत होतील. त्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. आणि म्हणून देवाचे प्रयोजन जे देवाचे अभिवचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे त्या संदेशाचा धिक्कार करतो. ते वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांचं सहाय्य प्रभूला धन्यवाद असो.